हा बघा इथं डुकराने हा नेट बांधलाय तरी पण डुक्कर येऊन गेलाय रात्री. हे बघा डुक्कर कसा लोलून गेला इथे. बघा एवढा भात आपण कापला आहोत. ही कपिबा कशी ठेवायची पद्धत बघा कशी आहे, एकदम लाईनीमध्ये. रस्त्याच्या साईडने जा. कसला पण आहे बाप्पा हा लेदरचा पट्टा आहे. आपल्याला जास्त मेहनत पण नको म्हणून हा डायरेक्ट पट्टा आपल्याला रेडीमेड पट्टे आहेत हे. त्याच्यामुळं आपल्याला बन ओलायची जी मेहनत लागते ना ती तेवढे पाहिजे तेवढे ज्याची जेवढी साईज पाहिजे. पुढे टाकताय बाजूला पहिली बाजूला. हा ओला येत ना. कसा वाटला बहिणी? नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत शेतावरती. काल आम्ही गेलो होतो नाचणीमध्ये. नाचणी थोडीशी आणलेली आहेत आणि आपल्या या कोकणामध्ये दुपार झाली 3 वाजले 4 वाजले की पावसाला सुरुवात होते. म्हणून आम्ही सकाळीच आज शेतामध्ये जाऊन भात कापायचं आहे. थोडं भात कापू आणि जेवढं कापू तेवढंच आपण घरी घेऊन येणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, आपल्याला आजचं ब्लॉग पाहायला मिळेल. तर चला मग या भात कापायला या. हे बघा ही आपली मंडळी, पप्पा आहेत, मावशी आहे आणि वहिनी आहे आणि हे पाठीमागे आहेत बाबा. ते बाजूच्या गावाला जाणार आहेत, चांदोरे. तर मित्रांनो, आपण आता शेतावरती पोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो आपलं शेत. तर मित्रांनो, हा बघा हा आपला भात आहे. पावसामुळे आपण याला अजून हलवलेली नाही. संध्याकाळ झाली 4 वाजले की पावसाला सुरुवात होते. म्हणून आज आम्ही सकाळीच आलो तिकडं. हा आपला भात. तर मित्रांनो, आज आपल्याला हा भात कापायचा आहे. जेवढं होईल तेवढं कापायचं आहे. आणि हे बघा पप्पांनी सुरुवात केली इकडे भात कापायला. तर या मग भात कापायला सुरुवात करूया. हां हां आता तुकडा नेव, 2 तुकडा करू. आता पोचव. हा सगळ्यांनी हा एक घेऊ. हां आता आरसा आहे तो. हां नंतर इकडे येऊ. हां इकडची बाकी ठेव. इकडनं घेऊ. इकडनं ते डुकर येतात. अच्छा म्हणजे आपल्या पहिल्या या बांधाकडे जाऊया. हां त्या बांधाकडता झाल्याच्या नंतर मग इकडं होईल समजा. अगो डुकरांनी इथं कधी काय मलगवलं. भात एकदम कडक झालाय, तयार झाला एकदम पुरा. कापायला हरकत नाही, बांधायला हरकत नाही. हां फक्त असं जाड हे करा. आपण कापू पर्यंत असं निघलं. हां हात चुकला. काय झालेला नाही. लगेच झोडायला पण चांगला आहे हा ना. माझा खराल सगळं चांगले आहेत ना. हा ते चॉकलेट. हा मावशीने चॉकलेट दिलाय. आता भात कापायला आपण सुरुवात करत आहोत. मावशी आहे आणि वहिनी हाय करा. भात कापायला या सगळ्यांनी. लवकर कापायचं आहे कारण आज पण पावसाचं जरा वातावरण दिसतोय. हे बघा ढग आलेत.
हलका आहे भात नाही कापायला पण. कापाय हलका आहे नाही, दाण्याला वजनदार लागतंय. हम्म. भरलाय दाण्याला चांगला. सकाळपासून आपण आलो असतो ना तर पुरा मला वाटतं झाली असती पट्टी ही, अर्धी तरी झाली असती, इथपर्यंत गेला असता. पोचवली असती ह्याला. मी इथंच आला म्हणताय काल वार्ता झाली ना सकाळचा कापायचा, पाऊस आहे तर सांचा बांधायचा, तर म्हणला इथं कापत असतील ते कसं मी घरात गेलो. मी म्हणते आली असली नसली खऱ्याला आणतील ना आणतील, मी आपल्या खरंच संगत आणला. तर मित्रांनो हा बघा इथं एवढा भात आपण कापलेला आहोत आणि इकडं अजून कापणी आपली चालू आहे. आणि आता ढग जास्त आले त्याच्यामुळं इकडे आकाशामध्ये आता ढग जास्त आलेत. पावसाचा टायमिंग पण कसा 2:30-3च्या दरम्यान पाऊस येतो, म्हणून आता सध्या आम्ही अशी लेवल करतोय आणि जेवढा भात कापलेला आहे तेवढा आता बांधून आपल्या घरी घेऊन जाणार आहोत. एवढा भात आपण कापला आहोत. ही करपी कशी ठेवायची पद्धत बघा कशी आहे, एकदम लाईनीमध्ये. आता लाईनीमध्ये भात ठेवल्यामुळं त्याला सुकायला कसा वाव भेटतं. मित्रांनो भात बराच कापायचा आहे, पण या पावसाच्या अभावामुळे आपल्याला इथे भात कापणी थोडं स्टॉप करायचं आहे आणि जेवढं कापलेलं आहे ना तेवढं आपल्याला घरी घेऊन जायचं आहे, जेणेकरून हा भात भिजायला नको. कारण आपण मेहनत करून भात कापलेला आहे आणि तेवढा भात भिजला म्हणजे आपल्या एकावरती नुकसानच आहे. म्हणून आता जेवढं आपण कापणार आहोत तेवढा भात आपण घरी घेऊन जाणार आहोत. हे बघा हे बघा इकडे डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला इथे नेट लावलेला आहे. आपल्याला नेट दिसतोय ग्रीनवाला, म्हणजे जनावर भातामध्ये आता यायला नको, कारण भात पसवलेला आहे आणि काही नादूस करू नये म्हणून इथे हा नेट लावलेला आहे. बघा भात पुरा तयार झालेला आहे. डायरेक्ट घरी घेऊन झोडला तरी पण लगेच त्याचं काम होईल, पण या पावसाअभाव मी आपल्याला झोडायचं नाही, फक्त सध्या घरी घेऊन जायचं आहे. आणि नंतर घरी घेऊन गेल्याच्यानंतर घरी मळणी डालायची आहे. ती मळणी कशी डालायची ते आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे सध्या आपण हा पहिला भात घरी घेऊन जाणार आहोत. शेतकऱ्यांची धावपळ चालली, धावपळ. भात कापायचा घरी घेऊन जायचा, भात कापायचा घरी घेऊन जायचा, असंच चाललं आहे. बस करूया ना आती. हा बघा इथं डुकराने हा नेट बांधलाय, तरी पण डुक्कर येऊन गेलाय रात्री. हे बघा डुक्कर कसा लोलून गेला इथे, आणि असा डुक्कर येतो आतमध्ये मध्येच गोल करतो आणि हा पुरा भात आजूबाजूचा एकत्र करतो आणि त्याच्यामध्ये लोलतो. हा एवढा भात लोळवला आणि त्याच्यामुळे भात कापायला पण थोडी अडचण होते, पण तेवढा नाही आहे, थोडासा लोळवले. पावसामुळे लय नुकसान होते आणि जेवढा भात आपल्याला कापायचा तेवढा घेऊन जायचा आहे. पाऊस येतोय, हे बघा ढगारे बघा किती आलेत. हां आता सगळं भात पण आता जास्त गावामध्ये कोण शेती करत नाही ना, त्याच्यामुळं थोडेसे शेतं असतात, पण या कमी शेतामध्ये डुकरं माकडं तेवढेच पाखरं हे येत असतात, त्याच्यामुळं आपल्याला लवकरात लवकर हे हालचाल करायला लागते. आता आपल्याला हा भात बांधायचा आहे. बघा वहिनींच्या हाती बन आहेत, बन बघा कसं आहे. कसला बन आहे बाप्पा हा? हा लेदरचा पट्टा आहे. आपल्याला जास्त मेहनत पण नको म्हणून हा डायरेक्ट पट्टा, आपल्याला रेडीमेड पट्टे आहेत हे,
त्याच्यामुळं आपल्याला बन ओलायची जी मेहनत लागते ना ती तेवढे त्याचा लेदरचा हा एक तुकडा आणायचा मोठा हां आणि त्याच्या आपल्याला साईज पाहिजे तेवढे ज्याची जेवढी साईज पाहिजे काढले ना तर 5-10 वर्षापर्यंत तुटत नाही, चालतात. हां म्हणजे जी शेतकऱ्याची मेहनत होते ना हां ती मेहनत कमी होते. एक तरी ओलायची ते तर सकाळपासून जाऊन त्याला तो आणखी काम करायचा असतो. त्याच्यामुळे सोयीस्कर असे पट्टे वापरण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने. हां म्हणजे हा कसा वर्षानुवर्ष टिकणारा पट्टा आहे. त्याला जास्त मेहनत नाही. म्हणजे आता आपण बन ओलले पेंड्याचे तरी पण त्याला पुरा दरवर्षी पाहिजे, दरवर्षी लागतोच. आणि हे पट्टे कसे रेडीमेड आहेत आणि आम्ही 8 वर्ष झाले 8 वर्ष आम्ही हेच पट्टे वापरतोय. तर जेणेकरून जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी असे पट्टे वापरा, असे पट्टे वापरा आणि आपला जो वेल खर्च होत आहे ना तो वाचवा. हे बघा पट्टे कसे आहेत बघा. त्याच्यात 2-3 साईज कलर वेगवेगळे येतात. हां आणि ह्याच्यामध्ये 2-3 कलर येतात. आपल्याला पाहिजे तो कलर घ्या. कलरशी मतलब नाही, आपल्याला पट्ट्याशी मतलब. हे बघा पट्टे कसे आहेत आणि टिकणार आहे. साईज किती जास्त पाहिजे तेवढं आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढ्या अंदाजे आपण कापून घेऊ शकता. आता बरोबर पप्पा टायमिंग 2:30-3चा टायमिंगला पाऊस येण्याची शक्यता असते. आम्ही नाचणीमध्ये गेलो होतो तेव्हासुद्धा 3:30-4च्या दरम्यान एवढा जोरात पाऊस आला की धावपळ करावी लागली. म्हणून आता पाऊस येण्याच्या अगोदरच आपल्याला स्टॉप करून जेवढा भात कापलेला आहे तेवढा आपल्याला भात न्यायचा आहे. तर मित्रांनो आता आपण कवल्या करत आहोत. हे बघा कवली पप्पा घेऊन आलेत. एकावरती एक डालून बन पप्पा बघा एक भारा कसा बांधून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने बांधतात. आपल्याला वाटला की हा पट्टा जरा जास्त राहतोय तर आणखी थोडीशी कवली त्यात टाकू शकतो. हां पण आपण आता तेवढ्यावरतीच बांधतोय. असे आपण ढोकार दिला की हा मजबूत बसतो. अशी 1-2 याला फिरवायची आणि मग ह्याला यात पंपून टाकायची का हा आपला भारा तयार झाला. अशा पद्धतीने भारा बांधायचा आहे. आता थोडा आम्ही विसावा घेतोय. विसावा म्हणजे भारे बांधायचे आहेत त्याआधी थोडा पाणी पिऊन घेतोय. आणि पाणी पिऊन झाल्याच्यानंतर मग भारे बांधायला सुरुवात करू. कारण या पावसाचा ठिकाणा नाही, कधी पाऊस येतो. तर आधी पाणी पिऊया, खूप ताण लागले. तर मित्रांनो आता पाणी पिऊया थोडा. बघा तुम्ही पट्ट टाका, आवलायचा बाकी ठेवा आणि भार तयार करून ठेवा. मी येते लगेच बांधे. थांबू नका. बाहेर हिटणं आणि बरोबर का तिथनं तिथनंच बरं आहेत ना. आपण ह्याच्यात भार न्यायच्यात राहिला ना. तर मित्रांनो पाऊस येईल म्हणून आम्ही तिकडे मळणी डाललेली आहे शेतावरतीच. आणि प्लास्टिक आपल्याला तो व्यवस्थितरित्या टाकायचा आहे मळणीवरती. तर आता आपण मळणीच्या इथे जात आहोत. शेतामध्येच मळणी डाललेली आहे. पाऊस त्या दिवशी जोरात आला त्यामुळं इथेच मळणी डालली आपण. तर पुन्हा एकदा पाऊस हा उठलेला आहे. हा उकाडी शेत आहे. बघा हा उकाडी शेत आहे. त्याच्यामध्ये आम्ही किती वर्षे बघतोय की त्याच्यात उकाड्यामध्ये काय दुसरा धान्य होऊ शकतो. भात कापून झाला, भात कापायच्या पहिला 8 दिवस अगोदर हा भातामध्ये आवरा, पावटा, मूग असा फेकलेला आहे. तर तो आता याला 10-15 दिवस झाले. बघा आता कसा झालाय, मस्त होत आलाय आणि त्याच्यात पाऊस पडला. हा पावटा आहे ना. बघा पाऊस चालू असतानाच हा भात कापायच्या पहिला फेकलेला आहे. भात कापायच्या पहिला फेकलेला आहे आणि भात कापून झाल्याच्या नंतर बघा कसा मस्त हा पावटा झालेला आहे. म्हणजे आपण भात कापायच्या अगोदर भातामध्ये असा पावटा वगैरे टाकला ना तर व्यवस्थितरित्या होऊ शकतो ते. आणि बघा मस्त झालं आहे. ही आपली मळणी आहे आणि
घाईघाईमध्ये आम्ही ही मळणी डालली होती आणि आता त्यामध्ये उंदीर शिरलाय. बघा उंदराने माती काढले, खाली प्लास्टिक टाकलंय, त्या प्लास्टिकला पण फाडून तो आतमध्ये शिरलाय मळणीमध्ये आतमध्ये. पाऊस येते म्हणून तिला आता दाखवून आता पाऊस येतोय म्हणून आम्ही तिला ढाकून ठेवतोय. नंतर तिला बघणार आहोत. हा सर्व भात आपल्याला घरी घेऊन जायचा आहे, पण सध्या तरी आता पावसाच्या अभावी इथेच आहे. हां, हा इकडे हा प्लास्टिक आहे, कमी पडतोय. तो प्लास्टिक आता या मळणीवरती आपल्याला सध्या टाकायचा आहे आणि तो शेतावरती जो भात आहे तो घरी घेऊन जायचा आहे, जेवढा कापलेला आहे तेवढा. तर मित्रांनो आता प्लास्टिक टाकतोय आपण. तर मी टाकून दिला आहे आणि आता आम्ही पुन्हा एकदा आता शेत जात आहोत. भारे बांधायचे आहेत आणि भारे घेऊन जायचे आहेत. हा तर मित्रांनो आता आम्ही घरी एक खेप टाकून येतोय. हा आधी बघूया आधी. बराच घेतलं काय? हा शेंडे द्यायचा हातात. हा शेंडे द्यायचा. हां बघा बरोबर आहे. हां द्या. हां बोला तुम्ही घ्या आधी. द्या मला दे. तुम्हाला चालेल ना आता लोंबी कुठे आता बघा लोंब आले ना बरोबर पुढं. हो. तर मित्रांनो आता आम्ही 2-2 भारी घेऊन घरी जातोय. काय झाला? मावशी इकडे ये. अरे हो पाय सरकते इथं. माझी पण सटकली आता. मावशी पप्पाने ठेवाले लताकला नाही ना. पप्पांचा पाय सरकला आणि भारी पडले. शेंडे राहणार पाहिजे आता. घसरड म्हणजे असं चिखल आहे ना त्यामुळे पाय सरकते. हां मावशी येते तिकडनं आहे ना पप्पांना वळवायला. आम्ही जातो तोपर्यंत पुढे. पाऊस पण एकदम काला केलाय त्यामुळं आम्ही घाई करतोय. ढगारा बघा किती आलेत. जड आहेत थोडं. कुठे टाकताय? इतना टाकू काय ग? थांब बाजूला आधी पहिली बाजूला. हा जर मग ओला येत ना डायरेक्ट कान्यात जातात डायरेक्ट. पप्पा येते वेळे पडलं पाय सारा कर त्यांच्या चिखलात पडलं पण लागला नाही ना. नाही भुजाला लागला काय नाही होत. कसं वाटलं बहिणी? पाणी द्या. हा आहे काय नको बाटली. आता भीती का बंद करा. भीती का तुम्ही भीती का बंद करा.
आज आज भात पुरा कापायचाच आहे की तू. जर पाऊस नाही ना आला तर कापू, आणि आला तर मग धावत येऊ. हा बा इथं इथं पाय सारला. हा बघा इथं इथं पप्पांचा पाय सारखला. एक खेप मारून आलो मित्रांनो, आता दुसरी खेप मारायला आलो आहे. आणि केतूभाई आमचे आले आहेत भारे न्यायला. बोलतो पप्पा आम्ही शेतामध्ये, मला 2-3 भारे द्या. काय केतू हा ना घेणार तू? जाईल बारकासाच आहे बघ, हलका पण असेल बघ, जाणार ना. मग शेतकरी आहे तो पण. बरोबर बरोबर बरोबर. चला मित्रांनो, ही पण दुसरी खेप घेऊन जात आहोत. घाई 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 चालले, शेतकऱ्यांची घाई चालले. पटपट पटापट जेवढा बांधायचा तेवढा घरी घेऊन जायचा आहे. आणलं का 5 आणलं? आलो तिथनं. टाका गार गार. पाणी घ्या पाणी घ्या. मित्रांनो 2 खेपा का मारलेले आहेत. 2 भारे घेऊन आलो आहोत. हे बघा आमची आरोही. गप्प धूर निघाला धूर. केतू कसा वाटला? हा केतू बाय मस्त ना. त्याला पण यायचं वाटतं भारा आणायला. कसा वाटतंय? गारगार वाटतंय. मित्रांनो आता घर जायला लागला. 3:30 वाजलं. किती वाजलं? बरोबर 2:18 2:15चा टायमिंग होता. 2:18 झाले. 2:18 झाले मित्रांनो. 2:30चा टायमिंग होता आज पाऊस यायचा. आणि बरोबर 2:18 एक डिरकाली फोडलेली आहे पावसाने. धाव नको आहे केतू. तर मित्रांनो आता घाई होईल भात आणायची. मित्रांनो हे बघा घाई चालले. कोण तिला मला नको कापू आता सध्या. हे बघा आमचे आरोही आले भात न्यायला. आरोही किती येणार? 1 का 2 नेणार? हा आरोही 1 नेणार आहे. एक 1+1 आणि केतू 2+2. हलका आहे ना. अजून एक देव. रस्त्याच्या साईडने जा. हा केतू आणि आरोही आता पुढे गेलेत. तर मित्रांनो आपण जेवढा भात कापला होता तेवढा सर्व घेऊन आपण आपल्या घरी आलो आहोत. हे बघा सर्व भात आपल्या दाराजवळ आलेला आहे. आणि आता सुखरूप आहे. पाऊस पण ढग आलेत, पण पावसाच्या अगोदर आपण सर्व भारी आपल्या घरी घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला आवाज नाही आला.
नाही बघा लाचचे खेप आहे, मावशी घेऊन आले 2 भारे आहेत. हा आरामात आरामात टाक. मावशी पण दमली. मावशी जड आहेत ना? जड आहे. कसा वाटतंय मावशी? तर मित्रांनो हे बघा आपले भारे आले आहेत आपल्या दाराजवळ आणि सुखरूप दाराजवळ आलेले आहेत. आणि पाऊस पण थोडा उडाला आहे. तर पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.